हाय हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही? मला एका ताईंनी कमेंट केली होती, तुम्ही केसांना कोणतं तेल वापरता. त्यासाठी मी आज तेल तुम्हाला कसं बनवायचं ते बनवून दाखवणार आहे. इथे एक पातेलं गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये हे खोबरेच तेल काढून घेतलेलं आहे. हे माझ्या मिस्टरांनी ओरिजिनल आपण खोबरं नेऊन ते तेल घाण्यातून तेल काढून आणलेलं आहे. त्याचं सेम खोबऱ्यासारखा वास येत आहे. मी आता ते तेल पातेल्यामध्ये ओतणार आहे. त्या ताईंनी मला कमेंटमध्ये विचारलं होतं, तुमचे केस खूप छान आहेत, तुम्ही केसांना काय वापरता? हे मेथीचे दाणे आहेत आणि इथे जास्वंदीची फुले घेतलेले आहेत. जास्वंदीचे 4 पानं घेतलेले आहेत. थोडा कढीपत्ता आणि थोडे कोडफड घेतलेले आहे. तर हे तेल तापतेच्या अगोदर थोडं गरम झालं की त्याच्यामध्ये हे जास्वंदीची पानं थोडे असे तुकडे करून घ्यायचे आणि त्याच्यामध्ये टाकायचे तेलात. जास्वंदीची फुलं आहेत, हे सुकलेले आहेत मी तोडून ठेवल्यामुळं. ते जास्वंदीची फुलं आणि हे मेथीचे दाणे. मेथीचे दाणे अवश्य वापरा. मेथीच्या दाण्यामुळे आपल्या केसांना खूप फायदा होतो. तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि कढीपत्ता पण टाकायचा त्याच्यामध्ये. हे तेल हळूवार आचेवर जवळजवळ अर्धा तास कडून द्यायचं आणि त्याच्यानंतर एकदम छान असं तेलाला रंग येतो. हे आहे ना आपण टाकलेलं सामान, ते तेलामध्ये मुरतं. त्याच्यानंतर तेलाचा कलर पण वेगळा होतो. नारळ आणतो, ते फोडून वाळवतो आणि त्याच्यानंतर माझे मिस्टर आहेत का नाही, ते तेल घाण्यामधून खोबऱ्याचं तेल बनवून आणतात. अशा पद्धतीने कोरफडीचं थोडंसं हे व्हाईटवाला आहे ना, हे काढायचं. हे पण तेलामध्ये टाकायचं. कोरफडीमुळे एकदम मऊ असे केस होतात आणि शाईन पण येते केसांना. मी आठवड्यातून 2दा माझ्या केसांना हे तेल वापरते. त्याच्यामुळे माझे केस एकदम मऊ आहेत आणि मी शॅम्पू पण खूप काही वेगळा लावत नाही. क्लिनिक प्लस शॅम्पू वापरते माझ्या केसांना मी. आणि हे तेल वापरते त्याच्यामुळे माझे केस एकदम चमकतात, शायनी दिसतात. अशा पद्धतीने मी हा कोरफडीचा गर काढून याच्यामध्ये टाकलेला आहे. व्हाईट जो गर निघतो ना कोरफडीचा, तो टाकायचा तेलामध्ये आणि चांगलं हे अर्धा तास तरी कडून द्यायचं. अर्धा तास काढल्यानंतर 1 तासभर हे तेल असंच मुरून द्यायचं. हे पान आपण जे वापरलेले आहेत ते तेलामध्ये मुरून द्यायचे. त्याच्यानंतर हे तेल एका फडक्यामध्ये गाळून बाटलीमध्ये भरायचं. तुम्हाला माझं हे तेल कसं वाटत आहे कमेंट मध्ये सांगा आणि माझा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. मीडियम गॅसवर अशा पद्धतीने चांगलं कडून द्यायचं तेल. अर्धा तासापर्यंत असं कडून द्यायचं तेल. त्याच्यानंतर 1 ते 2 तास हे पानं आहेत ना ते मुरण्यासाठी तेलामध्येच राहून द्यायचे. त्याच्यानंतर तेलाचा कलर बदलतो. मी तो तुम्हाला दाखवणारच आहे. कडकडून तेल द्यायचं. आम्ही 1 तासभर उकळून घेतले तेल मीडियम गॅसवर, एकदम स्लो गॅसवर. त्याच्यानंतर 1-1.5 तास त्या पानांमध्ये मुरण्यासाठी तेल ठेवलं. त्याच्यानंतर हे तेल असं तयार झालेलं आहे. हे तेल लावल्यानंतर केस एकदम मऊ, सॉफ्ट आणि शायनी होतात.